तुमच्या नावावरती जर 5 एकर जमीन असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। 5 एकरापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना तुमच्या नावावरती मिळणार 50,000 रुपये। 2026 या नवीन वर्षामध्ये सरकारकडून शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी भेट या ठिकाणी समोर आली आहे। जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या 5 नव्या योजना। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला। ज्यांच्या नावावर 5 एकरापेक्षा कमी जमीन आहे त्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार लाखोचा आता नफा। ज्या लोकांच्या नावावर थोडी शेत जमीन असेल त्या लोकांना आता सरकारकडून म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे। 5 योजना यापैकी एक योजना ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला दर महिना 1,500 रुपये मिळतात, तर दुसऱ्या योजनेतून वर्षाला 12,000 रुपये आणि तिसऱ्या योजनेला अंतर्गत एका वर्षाला 50,000 रुपये। यातील एक योजना इतकी अतिशय चांगली आहे ज्यासाठी तुम्ही एक फोन केला की एक फोनद्वारे तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहेत। यातील 5वी सगळ्यात मोठी योजना आहे की याच्या अंतर्गत तब्बल तुम्हाला 2 लाख रुपये सरकारकडून शेतकऱ्याला मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्याच्या नावावर थोडी शेत जमीन आहे, जे शेतकरी व्यवसाय करतात, जे शेती करतात व त्यांच्यासाठी सरकारने मोठे गिफ्ट देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। 2026 मध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिशय चांगले म्हणजे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ज्यामुळे सरकारने नवीन वर्षासाठी शेतकऱ्यासाठी 5 नवीन योजना या ठिकाणी सुरू केल्या आहेत। यासाठी सर्व शेतकरी पात्र आहात की नाही यासाठी काही अटी, शर्ती, काही नियम देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। ते कोणकोणते निर्णय आणि नियम आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग आज व्हिडिओमध्ये सर्व ठिकाणी सर्व माहिती आहे, सर्व माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कोणत्या शेतकऱ्यांना या 5 योजनेचा फायदा होणार आहे, कोणत्या 5 योजना आहेत, कोणते कागदपत्र याच्यामध्ये द्यायचे आहेत, तसेच हा पैसा कोणकोणत्या बँकेमध्ये येणार आहे, बँकेचे पैसे यासाठी असावे लागतात की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं आहे, सगळं सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी लाखो रुपयाचा लाभ देणाऱ्या या ठिकाणी 5 योजना या ठिकाणी सुरू झाल्या आहेत। यामध्ये तुम्हाला प्रत्येक योजनेचा वेगवेगळा लाभ असणार आहे। 5 योजनाचे 5 फॉर्म तुम्हाला शेतकरी भरून देतील, तर त्यांना आता लगेच हे पैसे आता या ठिकाणी खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः माहिती सांगलेली आहे, त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला सविस्तर दिली जाणार आहे। पण थांबा, पहिली योजना सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुमच्या गावात असं कधी झालंय का तुमच्या शेजारला पैसे मिळाले पण तुम्हाला मात्र अपात्र करण्यात आलं, तुमचं यादीमध्ये नाव आहे, तुम्ही बँकेत गेलात, तलाठीकडे गेलात पण पदरी निराशाच आली, असं का होता? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या कागदपत्रामध्ये एक असलेली छोटीशी चूक। ही कोणती आहे, ती कशी सुधारायची हे मी आता तुम्हाला या योजनेमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला ही चूक सुधारली नाही तर तुम्हाला सरकार कितीही पैसे पाठवू द्या ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे प्रत्येक योजनेची जी काही सगळी माहिती आहे म्हणजेच कागदपत्र, अटी, शर्ती आणि यादीत नाव यायचं कसं आणायचं याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला समजून घ्या। व्हिडिओ अजिबात तुम्ही स्किप करू नका, पुढे ढकलू नका। बघा, आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला वेगवेगळ्या 5 योजनांचे पैसे या ठिकाणी सरकार देणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठ्या नवीन वर्षामध्ये 5 योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून विशेषतः शेतकऱ्यासाठी म्हणजे ज्याच्या नावे जमीन आहे आणि त्याची या 5 वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू केल्यात, जे आता चालू देखील केल्यात। आता बरेचसे शेतकरी या ठिकाणी गुप्तपणे याचा लाभ देखील घेत आहेत। त्यामुळे तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर हा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा। समस्त नागरिकांसाठी ज्याच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्याकडे सरकारने सुरू केलेल्या 5 नव्या योजना। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जो काही शेतकरी आहेत ज्याच्या नावे थोडीफार जमीन आहे, जो स्वतःच्या शेतात राबतोय, घामाचं पाणी करतोय, पण कधी नैसर्गिक संकट येतात, अशा संकटावर मात करण्यासाठी, तुमच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासनाने खास तुमच्या 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणलेल्या आहेत। तर या 5 योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, जी शेतकरी शेती करतात, ज्यांच्यासाठी आता लाखोचा या ठिकाणी नफा मिळणार आहे, तुमचा विश्वास देखील बसणार नाही। पण यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एक आगळ्या वेगळ्या योजना आहेत तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये मिळतील आणि एका योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षातून एकदा 50,000 रुपये थेट खात्यावर जमा होतील। यातील 5 क्रमांकाची योजना म्हणजे सर्वात वेगळी योजना जिच्या माध्यमातून
तब्बल तुम्हाला 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। बघा, शेतकऱ्यासाठी इतक्या खास योजना आहेत ज्या आजवर लागू झालेल्या नव्हत्या, ज्या आतापर्यंत चालू झाल्या नव्हत्या, पण बहुतांश शेतकऱ्याच्या नावे याची कल्पना देखील नाही। आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, अर्ज कुठे करायचे आहेत। 5 वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे 5ही योजनात अर्ज वेगवेगळे आहेत। तुम्हाला टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती सांगणार आहे। तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय कागदपत्रे कशी काढायची, कुठून काढायची, अर्ज कसा करायचा, हे पैसे बँकेच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीसाठी जीवन जगण्याची पैशाची अतिशय गरज असते आणि अनेकदा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। आता पावसाचा स्वभाव तर सर्वांनाच ठाऊकच आहे। कधी पाऊस जास्त होतो तर कधी कमी होतो, कधी काल होईल तर कधी काय होईल सांगता येत नाही। त्यामुळं असे आपण आजवर पाहिले की आता सरकारने बळीराजासाठी काही क्रांतिकारी निर्णय देखील या ठिकाणी योजना देखील सुरू केल्या आहेत। आता यामध्ये तुम्हाला कागदपत्र जर तुम्ही हे कागदपत्र जर लवकरात लवकर काढला, त्यात एक योजना अशी आहे की फक्त एक कार्ड बनवायचे आणि त्या कार्डवर तुम्हाला लाखो रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। आता या सर्वातली पहिली योजना आहे ती म्हणजे जिच्या माध्यमातून तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात। आता ही योजना अशी आहे की पहिली 1 नंबरची योजना, ज्यासाठी अनेकांनी शेतकऱ्यांनी अर्ज सुद्धा केलेला आहे, पण त्यामध्ये आता थोडे बदल देखील झालेत आणि त्या योजना समजून घेऊयात। पण 5वी जी योजना आहे ती पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला थेट 1 ते 2 लाख रुपयाचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे। पण पीएमचा हप्ता जमा झाला आहे 2,000 रुपयाचा, नमोचा हप्ता देखील सरकारने आता होण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्याचं आधार लिंकिंग आहे ते आता पूर्ण झालेलं नाही आणि बँकेत जाऊन देखील त्यांनी आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचं आहे, आधार कार्ड तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे आणि शेतकरी 5 एकरापेक्षा कधी कमी जमीन असणे आवश्यक आहे आणि अपात्र शेतकऱ्यांना यातून बाहेर काढले जाईल। त्यामुळे ही जी पहिली योजना आहे जिच्यात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता, आता पाहूया दुसऱ्या योजनेकडे। दुसरी योजना, तिसरी योजना, चौथी योजना आणि 5वी योजना ती फार महत्त्वाची आहे, जिच्यात डायरेक्ट तुम्हाला 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे ही योजना तुम्ही चुकवू नका। आत्ताच या ठिकाणी सुरू झालेली आहे। आत्ताच दुसरी योजना अशी आहे की ती सुरू होऊन फक्त 6 महिने झाले आहेत, पण बऱ्याच शेतकऱ्यांची माहिती नाही, जिच्यात एक कार्ड काढायचे आहे। पण ते कार्ड कोणते ते काढण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तुम्हाला आता सर्वात आधी सांगतो। तर हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला शेतकरी असल्याचा पुरावा लागणार आहे, म्हणजे 7/12 उतारा, 7/12 8 उतारा लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला याच्यासाठी किती जमीन असली तरी चालते, पण किमान किती असणे गरजेचं आहे, म्हणजे अगदी 20 एकर 30 एकर असली तरी चालते। त्यासोबत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचे पासबुक लागणार आहे, त्यानंतर तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल ते देखील लागणार आहे, तसेच पासपोर्ट साईज फोटो, शेतजमिनीचा उतारा लागणार आहे। आता पहापूर्वी ज्यांच्याकडे कार्ड होते ते प्रत्येक आधार कार्ड होते, पॅन कार्ड होते, पण आता खास शेतकऱ्यासाठी म्हणजे ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासाठी कृषी आधार कार्ड सरकार बनवत आहे, ज्याच्याला आपण फार्मर आय डी कार्ड देखील असं म्हटलं जातं। या कार्डमुळे तुम्हाला एक नाही तर हजारो फायदे होणार आहेत आणि सर्व सरकारी योजनेचे पैसे, पीक विम्याची रक्कम, सबसिडीची रक्कम तुमच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच एक कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्व योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। आता या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रातील कोणतीही शेतकरी असाल, किती जमीन असली तरी तो अर्ज करू शकतो। सर्व योजनेचे फायदे एकाच कार्डवर मिळवू शकतो, परंतु पीक विमा, सरकारी मदत, अनुदान थेट खात्यामध्ये येणार आहे आणि एकाच कार्डमुळे तुमची सर्व माहिती या ठिकाणी सरकारकडे उपलब्ध होणार आहे। आता हे कार्ड असे आहे की याचा थेट पैसा नाही मिळणार, पण तिसरी योजना अशी आहे जिच्या अंतर्गत तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे। पण 5वी योजना अशी आहे की 1 ते 2 लाख रुपयाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर तिसरी योजना अशी आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी कुटुंबाला 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत आणि आता ही योजना ती राज्यातील काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहेत। मग कोणते जिल्हे आहेत बघा, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे, म्हणजे काय आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, तर आता कधी कधी संकटात सापडून काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतात। अशा दुर्दैवी घटनांमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो आणि आर्थिक स्थैर्य राहत नाही, त्यांच्या पत्नीवर मुलावर मोठी जबाबदारी येते। तर यावेळी सरकारने अशा कुटुंबाची पाठीशी राहून 1,500 रुपये देण्याची या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू देखील आणि मृत्यूचा दाखला आणि पीडित कुटुंबाचे आधार कार्ड आणि या ठिकाणी पासबुक देखील लागणार आहे। ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्या विधवा पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दरमहा या ठिकाणी 1,500 रुपयाची मदत होणार आहे। आता हे आत्महत्याग्रस्त जिल्हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा जिल्हा देखील आहे आणि जिल्ह्याची यादी देखील आली। तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करा। आता पुढील 4 नंबरची योजना आहे, त्याआधी 5व्या नंबरची माहितीनुसार सुरुवातीपासून सांगतोय
की 1-2 लाख रुपयाचा या ठिकाणी लाभ तुम्हाला मिळणार आहे. पण चौथी योजना काय अनुदान आहे, तर चौथी योजना आहे बघा 50 ते 90% अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता अनुदान कशी मिळणार आहे, शेती करायची म्हटलं तर तुम्हाला ट्रॅक्टर लागतो. आता ट्रॅक्टरवर देखील या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. तुम्ही जर पेरणी यंत्र घेणार असाल तर पेरणी यंत्रावर देखील अनुदान मिळणार आहे. ही सवलत तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. म्हणजे 50 ते 90% सूट मिळेल. यासाठी कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा पुरावा म्हणजे 7-8 पासबुक आणि तुम्ही जर अवजार खरेदी करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला कोटेशन लागणार आहे. यामध्ये मुख्य पात्रता आहे 5 एकरापेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी, अनुसूचित जमाती, महिला शेतकऱ्यांना जास्त सबसिडी मिळत असते. महागड्या अवजारावर 50 ते 90% पर्यंत या ठिकाणी सवलत मिळत असते, ज्यामुळे शेतीची कामं जलद आणि सोपी होत असतात, उत्पादन वाढत असतात, खर्च कमी होत असतो. आता सर्वात महत्त्वाची आणि जबरदस्त योजना याच्या माध्यमातून शेतकऱ्याला 1 ते 2 लाख रुपयाचा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळत असतो. ती योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. आता किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढले नसेल तर तुम्ही बघा शेतकऱ्याकडे कधी कधी वेळेवर पैसे नसतात. अशा वेळी सावकाराड किंवा बँकेकडून तुम्हाला कर्ज काढावे लागते, त्यावर मोठा खर्च देखील होतो. अशा वेळी सरकारने ठरवले की शेतकऱ्यांना किमान या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अतिशय कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यायचे. यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा 7-12 उतारा आणि बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो. यासाठी शेतकरी असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे आणि 5 एकराच्या आत या ठिकाणी तुमची जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. आणि बरं तुम्ही 5 एकरापेक्षा कमी असल्यास या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि जवळपास शेतकऱ्याच्या खात्यावरती 1,60,000 पर्यंत कर्ज कोणत्याही कमी हमी शिवाय ठिकाणी मिळू शकते. कर्ज तुम्हाला फक्त 4% व्याजाने दराने मिळते, ज्यावर सरकार पुन्हा एकदा 3% सबसिडी देते. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हे कर्ज 0% व्याजाने उपलब्ध होते. आता या पैशाचा वापर तुम्ही बियाणे असेल, खते असेल किंवा इतर शेती कामासाठी करू शकता. शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या महत्त्वाच्या अतिशय योजना. आणि ह्या पाहिलं तर 12,000 रुपयाची वार्षिक मदत, या ठिकाणी शेतीचे स्वतःचे ओळखपत्र, संकटात असलेल्या कुटुंबाला आधार कार्ड आणि या ठिकाणी यंत्र खरेदीवर मोठी सवलत आणि 0% व्याजाचे कर्ज. आता जवळपास तुम्ही आळस करू नका. उद्या सकाळी आपल्या कागदपत्राची पूर्तता करा. आधार कार्ड, बँक पासबुक, 7-12 उतारा ही 3 शस्त्रे तुमच्याकडे ठेवा आणि कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः माहिती घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवावर पोहोचवा. तुमची एक शेअर कोणत्याही शेतकऱ्याचं नशीब बदलू शकते. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यासुद्धा शेअर करा. जय जवान, जय किसान.